देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनंतर सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। शिंदे गटाकडून लोकसभेच्या पहिल्या यादीत 8 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। मात्र या यादीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव नसल्यानं संभ्रम निर्माण झाला होता। श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक ही निश्चित आहे असा विश्वास बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केलाय। गेल्या 2 महिन्यांपूर्वीच आम्ही सर्वांनी श्रीकांत शिंदेंच्या कामाला सुरुवात केली असून कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचं वातावरण असल्याचं ते म्हणाले। श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर होताच ठाण्यात युवा सेनेनं एकच जल्लोष केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण लोकसभा उमेदवारावरून तिढा निर्माण झाला होता। मात्र उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः श्रीकांत शिंदे हेच कल्याणचे उमेदवार असल्याचं घोषित केलं। त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी आनंद साजरा करत तेच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। कल्याण लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी उमेदवारीवरून श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधलाय। भाजपच्या फडणवीसांनी उमेदवारी घोषित केली, त्यामुळे ते नक्की कोणत्या चिन्हावर लढणार, कमळ की धनुष्यबाण हे त्यांना विचारा असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। रामदास कदम यांचा पेपर आधीच फुटला होता, त्यामुळे श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार हे त्यांना आधीच माहिती होतं असा टोला राजन साळवींनी कदमांना लगावलाय। तसंच शिंदे गटात गेलेले आमदार आणि खासदार फसलेले आहेत, त्यांचा परिणाम येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेत पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया राजन साळवींनी यावेळी दिली आहे। संजय राऊतांनी शिवसेना फोडण्याचं काम केलं, त्यांची ओढ शरद पवारांकडे असा आरोप दीपक केसरकरांनी केलाय। तसंच राऊत उद्धव ठाकरेंसोबत कितपत आहेत याबद्दल शंका असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। भाजप धनुष्यबाण संपवत असल्याच्या संजय राऊतांच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। 9 तारखेला राज ठाकरे पाडवा मेळाव्यातनं आपली भूमिका मांडणार आहेत। या मेळाव्याआधी शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला महत्त्व आलंय, त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का या चर्चांना पुन्हा उधाण आलंय।